नमस्कार. ॲग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी वाढली आहे. मात्र थंडीचा कडाका अजूनही अनेक भागांमध्ये कमीच दिसतोय. राज्यातील काही ठिकाणी किमान तापमान 10 अंशाच्या खाली दिसतंय, तर राज्यातील अनेक ठिकाणी किमान तापमान आणखी 2 ते 3 अंशांनी कमी होऊ शकतं, असा अंदाज हवामान विभागानं दिलाय. पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील भागात हलका पाऊस पडत आहे, तर हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका देखील कमी अधिक दिसतोय. आज राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये देशाच्या सपार भूभागावरील नीचांकी 5.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यातही काही भागातील किमान तापमान 10 अंशाच्या खाली दिसतंय. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा कमी होतोय. राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद जळगाव येथे झाली. जळगावात 8.2 अंश सेल्सिअस तापमान होतं. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 9 अंशांची नोंद झाली. राज्यातील थंडी वाढत असली तरी तापमानात काही प्रमाणात चढउतार देखील दिसून येत आहेत. पण राज्यातील तापमानात आणखी 2 ते 3 अंशाने घट होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन. हवामान बुलेटिन मधून आपण रोज सायंकाळी 4 वाजता राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.